571 5 श्लोक झाला होता 73 आहे, 56 नाही. 12 श्लोक समाप्तीचा श्लोक आहे बघा. इति गुह्यतमं शास्त्रमिदं मया एतद्वद्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च. इति गुह्यतमं शास्त्रम् बरं का. इदमुक्तं मया नघ. मयानघ म्हणजे शुद्ध चित्ताच्या पाप नाहीत असलेल्या चित्ताच्या अर्जुना, आम्ही तुम्हाला हे सगळं गुह्यातलं गुह्य काय घ्या. कारण प्रतिज्ञा होती ना, इथे गुह्यतमं इदंत ते प्रतिज्ञा आहे की नाही. त्याचा शेवट संपली गीता. म्हणून मी गुह्यतम असलेलं शास्त्र सांगितलं. मग तो काय करायचा. येतात बुद्धा बुद्धिमाणसात कृतकृत्याशिवाय ऐकलं पण त्याचं अपरोक्षाचा रूपांतर व्हावं लागलं. परोक्ष आहे बरं असंच बापाला करून झालं, पण नसतं पदार्थ पाहून भोगल्यात. मग ते कुठं गेलं पाहिजे. पाणी पाहून कुठं ताण झाले का. मग त्याचा परोक्षाचा कशात रूपांतर झालं पाहिजे. अपरोक्षात मला जोडपं होतं. मग ते विसंगती होती त्यांची. त्यांचं एकमेकाची काय होत नाही, पटत नाही बा. मग यजमान जेवायला बसले मग सारे तिखटाचे पदार्थ आणि त्याच्यामध्ये काय नाही बरं. पण तिखट हे खायचं पण त्याला युक्त पाहिजे. काय पाहिजे काय नाही बघायला. बाकीचं जायचं सोडून घेणं आपली जात गोळा वाढ आणि जोरात ते करायला लागलं. आणि मग काय विचारतो, आता पाणी प्यायला पाहिजे पण बाईने काय नव्हतं दिलं. जेवायला वाढलं पण काय दिलं. आणि रागावलं बघा काय विचारत नाही. म्हणलं कुठले तुला कळत नाही. जेवायला बसलं तर पाणी काय करायचं. म्हणलं विहिरीत पाणी आहे ना. कुठं पाणी आहे. माझ्या रागवण्याचं कारण पाणी नाही दिलं का जवळच विहीर आहे ना. मग विहिरीत जरी पाणी असलं तरी प्याल्यात घ्यावं लागेल. कुठे आलं पाहिजे. आणि प्याल्यातलं पाणी कुठे जायला पाहिजे. जसं ज्ञान जरी पुस्तकात असलं तरी ते कुठे यावं लागतं आपल्याकडे. आणि त्याचा अपरोक्षत्वाने उपयोग होता. केवळ श्रवणाने काम भागत नाही. मग त्याचं श्रवण पुढे 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 तत्वम पदार्थ उपाय सांगितले ना. ही कोणती साधन आहे. अंतरंग का म्हणायचं त्याला. कर्मापेक्षा उपासनेपेक्षा जवळचे. अगदी जवळचे साधन म्हणजे कोणतं. श्रवण. त्याचंही खूप जवळचं साधन तत्वम पदार्थ. लाभ काय होतो याच्या योगाने म्हणून त्याचा लाभ सांगितलेला आहे बा. असं जर जाणलं तर काय होत असते. आहे का बुद्धिमाणसात कृतकृत्यश्चात हा लाभ आहे. कोणत्याही याचा लाभावर असताना फल पाहिजे असताना प्रयोजन नसेल तर काय उपयोग आहे. काय पाहिजे त्याला प्रयोजन म्हणतात. संस्कृतच्या भाषेत काय म्हणायचं. आणि आपल्या मराठी भाषेत रटाळ भाषेत रटाळ भाषा. आता त्याच्यावरती टीका बघा. म्हणजे एवं कथर्यादारभ्य सर्वप्राष्टिकलभ्य उपनिषदासोबत आम्ही तुला प्रारंभापासून जे काही सांगितलं म्हणलं हे काय सर्व शास्त्र एकलभ्य. सर्व शास्त्राचं सार याच्यामध्ये आहे. श्रीमद भगवद्गीता म्हणजे
सगळ्या शास्त्राचं याचं त्याच्यातलं सार महाभारतामध्ये आहे. कशात आहे? सगळ्या वेदाचं सार महाभारत आहे. आणि महाभारताचं सार श्रीमद भगवद्गीतेला आहे. आणि श्रीमद भगवद्गीतेतलं सार नाही सांगते का? यत्र योगेश्वर कृष्ण तत्र श्रीर्विजय एका श्लोकात आहे. किती? एका श्लोकात गीता आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे किं कुर्वत यतो जन्म ततो जय. रामशब्दाची आहे. म्हणजे नाही का, मला जय कुठे प्राप्त होतो? यत्र पार्थो दत्त श्री विजयोर भोवतीर दुराजे मतीर. बरं, एक शब्द ब्रह्माची मती ते याचं लोणी घुसळण कोणी केलं? व्यास प्रज्ञेचे व्यासाने आणि मंथने काढले ऐकते सारा मंथन करून ही श्रीमद भगवद्गीता. त्याचा लाभ कोणामुळे झाला? व्यासाला. कोणा एकाच्या काय बऱ्यान बहुत्या. गंगा कोणी आणली? भगीरथ आहे. अल्लाबाचा हे सगळं वाङ्मय संस्कृतातलं मराठी भाषेमध्ये कोणी आणलं? हे मराठीची आहे. मला लाभ कोणामुळे झाला? ज्ञानेश्वर महाराज. एक 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 गीता तिला रूपकाच्या भाषेत सांगता. ही ज्ञानामृताची जाण नाही बरं का. बद्रीनाथला जे नदी वाहते ते सुद्धा काय हेच आहे. पण या नदीमध्ये कोणतं पाणी आहे? हे पाहिजे. जर इथल्या नद्याला पाणी आहे ते अमृतच आहे. स्वर्गामध्ये काय आहे? अमृत आहे. आणि हे कोणती नदी आहे? ज्ञानरूपी अमृत आहे. भौतिक अमृत काय करते? फक्त आयुष्य वाढवते. काय करते? मरण चुकवते का? हा ज्ञानामृत ज्ञानामृताची जाणवी आनंद चंद्राची सुद्धा योगी साधली विचार शिरार नाहीची लक्ष्मी. समुद्र मंथन केलं ना, मग त्याच्यातून 14 रत्न निघाले. त्याच्यात लक्ष्मी काय झाली? निघाली. लक्ष्मी आपुले पदे भरणे अर्थाचे निजे प्राणी अन्य वाचवणे देणे आलं काही. याचा विषय कोण आहे? पद वर्ण वगैरे आधी करून म्हटलं त्याचं एकच तत्व सांगितलेलं आहे. विषय तो त्यांचा झाला नावळे जन झाला. क्षराक्षरत्व समोर आले, त्याचे पुरुषत्व वाढले, मग सर्व समाज दिले. तेव्हा ही लक्ष्मी निघाली वरण्याकरता. म्हणजे बरेचसे प्रसंग आहे त्याच्यामध्ये. रुक्मिणी स्वयंवर आमचे काय असे स्वयंवर असतात ना आमच्या याच्यामध्ये. गौतमाच्या ह्याच्यामध्ये स्वयंवर. गौतम ऋषीची पत्नी नाही का? अहिल्या सुरवर सांगत बसलो तर आपले ज्ञानेश्वरी बाजूला राहिलं, भागवतच वेगळे. मग काय झालं त्या तुमच्या ह्याच्यामध्ये अहिल्याला लक्ष्मीला वरण्याकरता सगळे देवदेवता निघाले होते. इंद्रन चंद्रन महेंद्रन सगळे आले. प्रत्येकाला इच्छा कोणाची? लक्ष्मीची. मग सगळे येऊन बसले. प्रत्येकाला वाटत नाही साधे आले. लग्नाला माणसं साधी येतात, सर्व नटून थटून येतात. आपल्यात यात्रा जायचं नटून थटून जातात. सगळं इंद्राला वाटलं आपल्याला कोण घालणारी माळ घालणार. ते लक्ष्मी आली माळ घेऊन. पण त्याच्यात सख्या होत्या
ती पुढे जायला म्हटलं जरा थांबा, तुम्हाला म्हणलं माहिती आहे का? तिच्या मैत्रिणी लक्ष्मीला सांगणार. म्हणलं हे स्वर्गातले कोण आहे? राजे आहे. काय स्वर्गातलं आहे? देखणे आहे, अमका आहे, जमका आहे, सगळं काही आहे. म्हणलं माळ घाला की याला दुसरं कोण आणखी मिळणार आहे असं. बरं तर इंद्राने माळाची धरली, तोंडच घालायचं. तर लक्ष्मीने माळ काय केली आणि सांगितलं म्हणलं पाहिजे जास्त स्तुती करू नका. त्या दिवशी सकाळ ऐकलाय का? केसरी काय केलेलं आहे वाचलेलं आहे. इंद्रा पडली बघे चालू नका पुढे. म्हणून लक्ष्मीला वरलं का मग? आता नाही, इंद्राला वरलं का? कोणाला वरलं? भगवानचं वाकडं तोंड करून बसला होता. त्याला माहिती होतं गिऱ्हाईक कुठला आहे, कोणाचा आहे. जमणार नाही. तुझ्या ऐश्वर्यावरती मी तुला बोलणार नाही. ते म्हटलं आमच्या नादी लागायचं नाही. मग ते सांगितलं मला तुमच्याशिवाय जगात दुसरं कोणी नाही. वरील तर कोणाला वरील, मला काय करणार. मग सांगितलं म्हटलं पाहिजे जास्त सेवा नको, पायाचे का होई का नाही काय द्या. पाय लक्ष्मीचे अतिशय यावे. आता जिथे लक्ष्मीसारखेला भरत नाही परमात्मा, तर तुमचे काय म्हणतं आता जिथे यायला नाही तर तुमची आमची कथा. तिथे लक्ष्मणाला सुद्धा विनंती करून सुद्धा पायाचं सुख दिलं बघा. हे प्राकृत हेंद्रे केवी जाणवलं आहे. तुमचा काय पता लागते का? त्याला वसिला लागतो, काय लागतो? संताचा वसिला लागतो नाही का? एवढा करा उपकार देवाला आजीबा काय निर्मा वगैरे अभंग. म्हणून क्षर आणि अक्षर हे दोन समोर आले बघा. आणि गीतेने सांगितलं, याने सांगितलं म्हणलं दिसायला माणसासारखी पण पुरुषत्व याच्यामध्ये नाही. जाऊ द्या, दृष्टांत पुस्तक आहे आपल्या ह्याच्यामध्ये. मग सर्वस्व माझं दिले पुरुषोत्तमे उत्तम पुरुषस्तु द्या. यदो लोकत्रयमाविश्य विवर्तवेति यस्मात् शरीर शर्मती तो अक्षरात विजय. त्याला पुरुषोत्तम म्हणतात. या अध्यायाचं नाव कोणतं आहे? म्हणून ही जगी गीता मी आत्मेने पतिव्रता जे प्रस्तुत आत्मा करणे हे जो ऐकलं माझ्यामुळे तिला पातिव्रत्य प्रणाली आहे. साचाची बोलाचे नवे शास्त्र संसार दिले ते. मग गीता नसून संसार रूपी याला नाहीसं करणारं काय? आत्मा अवतरते मंत्र अक्षरे. म्हणलं याच्यामध्ये सांगितलेले अक्षर नाही, मंत्र आहे. ज्याच्यामध्ये बरं का विष निवृत्तीची शक्ती असते, दुःख निवृत्तीची शक्ती असते, त्याला मंत्र म्हणा. एका वेळेला अशी झाली होती, एखादा कीर्तनाचा विंच चावला बा. तो आरडा ओरडा करायला लागला. आम्ही त्याला सांगितलं म्हटलं विंचू चावलेला आहे, कोणाला मंत्र येतो का उतरवण्याचा? एक जण उभा राहिला बा. म्हटलं बा आनंदाची गोष्ट आहे, याला विंचू उतरवण्याचा काय येतो? म्हटलं बरं, म्हटलं या की मंत्र येतो, विंचवाचं दुःख काय करा. तो म्हणाला मला उतरवता मंत्र येत ना, वाढवायचा येतो. मंत्रामध्ये दुःख निवृत्तीची काय? सर्पाचा जरी मंत्र असले तर मंत्रामुळे सर्पाचं विष सुद्धा काय होते? तो का म्हणे जपान मंत्र ती अक्षरी विठ्ठल विठ्ठल. नाही,
काय करी निर्मूळ पापा. करी पापा निर्मूळ. जसं पहिलं राहिलं ना, विठ्ठल विठ्ठल नामाचा श्वास. करी पापा. करी पापा निर्मूळ. बरं, सगळं तयार आहे तुमचं. म्हणून हे शास्त्र आहे संसारूपी वृक्षाला नाहीसं करणारं. तिचं पुढं सांगितलं ते अर्जुन आयचे झाले गौप्य धन काढले माझे. आमच्याजवळ पुष्कळचं धन आहे, पण काढणारा कोण आहे नाही का. ते आम्ही जायचे व्हायचे गोपाळ शास्त्रीकडे. त्यांना एक ग्रंथ सांगायचा होता. कोणीतरी ऐकणारा मिळेल, कोणीतरी ऐकणारा मिळेल. त्याला आपण काय करू सांगू. म्हणलं किती का दिवसात मिळून 10-5 वर्षातून एक जणाला बघलं किती. आम्ही त्याची सगळी सोय केली, जेवण खा नमका तमका. एकच दिवस पाठवलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी येईल म्हणून मी वाट पाहत बसलो. जो गेला तो कोण आला. सांगणारा आहे पण कोण नाही. मग काय उपयोग त्याचा. दुकान मांडलं पण गिराक पाहिजे ना. 100 काय गोप्यधन काढलं ना आमचं. गुप्तधन आहे ना. चैतन्य 100च्या माता जो निक्षेप होता भरता, तर गौतम झाडाची आस्था निधीच बघा. ही गोदावरी येत असते. ही अगोदर कुठं ती शंकराच्या जेठ्यात. आणि तिला परमात्म्याने काय केले नाही गौतमांची राहणे म्हणून तिचं नाव आहे गोदावरी. गोवधारी म्हणून. भरलंय चंद्र तारांगणी नभ सिंधू माया माझी आणि तसा गीतेशी मी अंतगणी. भरलंय चंद्र तारा. अमावस्याच्या दिवशी सगळं आकाशामध्ये काय असतो चंद्रमा. सिंधू आपण त्याचं प्रतिबिंब कुठं पडतं समुद्रामध्ये. तैसा गीतेशी अंतकरणी. त्याप्रमाणे समुद्रामध्ये सगळं दिसतं. तसं धन कोणाच्या जवळ आहे सगळं भगवंताजवळ. आणि ते सगळं धन कोणाला दिलं अर्जुन. अर्जुन नसता तर गीता मिळाली असते का. हे सगळे उपकार कोणाचे. अर्जुनम निमित्त कृत्य असं म्हटलं आहे. जे त्रिविध मळकट सांडिलाची आध्यात्मिक आदी भौतिक आणि आदी असं 3 प्रकारचं दुःख आपल्या पाठीमागलं आहे. म्हणून किती श्रीमद बसवटा जायला त्रिविध मळकट म्हणजे नाही का 3 प्रकारचे दोष आहे ना. मल विक्षेप आणि आवरण. हे 3 निवृत्त होतात. मल म्हणजे पापाची वासना, त्याला काय मिळालं. विक्षेप म्हणजे मनाचे चंचल. आणि आवरण म्हणजे स्वस्वरूपाचं. हे 3 कशामुळे निवृत्त होते. श्रीमद भागवत. बोलो काय घेता जे माझी उन्मेष रहता. म्हणलं आमची ज्ञानरूपी वेल आहे. जाणे जो समजता मोह के. जो कोणी याला जाणेल तो मोहरूपी या दुःखातून पलीकडे जाईल. सेविले अमृत सरिता रोग दौडवणी पण सुद्धा अमरपण उचिता मीठ. सेविले अमृत सरिता. कोणत्या नदीचं पाणी घेतलं अमृत नदीचं. रोग दौडवणी पण सुद्धा 2-3 फायदे. तहानही जाते, अमरात पायी पाहत होते. आणि दुःखाचे काय होते. काही औषध अशी असतात ना रोगही निवृत्त करतात. आलेला अशक्तपणा काय करतात. 2 प्रकारचं कोणतं आहे. तैसी गीता जाणे तुल्या माझा विष्णू काय धनंजया. आत्मज्ञाने आपण पाया. मला गीता जाणल्यानंतर मोह शिल्लक राहील. सूर्य आल्यानंतर कुठे अंधार राहत असतो का. त्याप्रमाणे आत्मज्ञाने आपण पयामे. म्हणून गीतेच्या योगाने आपल्याला स्वरूप तत्स्वरूप होत असतं. आत्मज्ञानाच्या ठाई कर्म आपल्या जीविता पायी होणे अवतरायू आहे. आत्मज्ञानाच्या पायी एकाएकी आत्मज्ञान प्राप्त होत असते का चित्तशुद्धी असावी लागते. आणि चित्तशुद्धी करता कर्माचा. कर्मापासून आरंभ शेवट कुठं आत्मज्ञान.
हरपले दौरी जायचा माग सरे वीर बिराला. जसं आपली वस्तू असेल ती वस्तू प्राप्त झाल्यानंतर नाही का गाव आलं म्हणजे रस्त्यातून जाणं काय पडतं, कळस वेळ घ्यायचा कर्मप्रसादाचा. देऊळ आहे, देवळाचं शेवटचं कळस संपलं की म्हणून ज्ञानी हा पोरगा कृत्य करू करले माझा अनाथाचा तोचे अनाथाचा जाता दुःख मोहनाचा वया चिंता शरण आडत तारी कृपा वंदा. अशा रीते याचं ज्ञान झालं तर जीवात्मा काय होतं, याच्या ज्ञानाशिवाय जीवात्मा कृतकृत्य होऊ शकत नाही. असं कोण बोलतं अनाथाचा सगळा जीव म्हटल्यानंतर अनाथ जनार्दन महाराजांचे स्वामी अवघे चित्रलोक्य चरणी जगन्नाथ माय जगन्नाथ अनाथाचा अनाथ. श्रीकृष्ण वज्रांबर भरवणे असे उसंडत भगवंताने सांगितलेलं जे अमृत आहे ज्ञानरूपी अमृत बरं का पारधी भरवून या संडेत. कुठे एखाद्याकडे आपण शहरासारख्या ठिकाणी गेलो मग तिथे काही आगत स्वागत करत असतात की बाबा काय घेता अमका घेता का तमका घेता का. आनंदाची गोष्ट आहे. आमच्यासारखं म्हणत असतं म्हणलं चहा होईपर्यंत कॉफी चालते, कॉफी होईपर्यंत रसही चालतो. मग त्याचं स्वागत करते आणि तो चहाचा आणि दुधाचा भांडा कसं ते मग हे एवढा मोठा दिसते बा. आणि एकदा घ्यायला लागल्यानंतर खाली बघावं लागत असं कुठं दूध आणि कुठं चहा एका गोटामध्येच का होते. भूक जशी चहा खेड्यापाड्यामध्ये जात नाही मग काय करतात ते चहा आणि दूध हे मोठं पातेलं असते आणि भरवून एवढा मोठा त्याच्यामध्ये हे असते. नुसताच कपभर दूध असते का सगळं पातेलं भरून जाते. हे कुठलाही खेड्यापाड्यातला आहे. शहरामध्ये आलेला जो आणखी पाहुणा असेल त्याला पहिलं विचारतात कधी जाणार आहे. मग लोक सांगत असतात म्हणले बा वेळ लावाल तर गाडी चुकून जाईल लवकर जाईल. एक दृष्टांत म्हणून धृतराष्ट्र श्रुतसे पान करावे. ऐकणारा कोण आहे, सांगणारा कोण आहे, काही अधिकारी आहे का त्याचा. अधिकार गायला पण काय होत असं तुमच्या नाही का. एक हरदासजी नावाचा विद्यार्थी होता अनधिकारी पण तोही अंधू तोही काय झाला मग सुखिया झाला. दृष्टांत तसं शालेय शिक्षण काहीच नाही का शिकलेलाच नव्हता. मग त्याने आपली मेहनत केली. आम्ही आपल्या राजवंशाला संस्कृत शिकायला काय केली बरं. मग त्याला काही समजेना गमाचं कच्च्या झालं 3 नव्या. मग म्हटलं बा जसं आहे तसं श्लोकाचा संत द्यायला गेल्यानंतर कुठली काय उर्द मूल मध्ये एकदम कुठे ते उर्द मूल मध्ये आणि तो पुढे बरं का शास्त्री झाला. आणि जेवढे पोरं होते ना त्यांना लघु कौमुदी सिद्धांत स्वतःचे नुसताच वेदांताचार्य नाही झाला. मग कोण झाला तो भागवताचार्य आणि पुन्हा व्याकरणाचार्य. शालेय शिक्षण काही नाही. इथंच हाडाचा वारकरी असल्यामुळे तर म्हटलं देह कुठं ठेवायचा. गुजरातमध्ये प्रधानाचार्य होते इथे. मग ते म्हणायचे हे म्हणा माझ्याजवळ कशाला राहतो, गीतेचा श्लोक येत नाही तुला तर इथं राहायचं नाही चालू लाग. माझ्याजवळ राहून तुला काही येत नाही, भागवत येत नाही, मग कशाला राहतो इथंच राहिल्याची शरम आहे नाही का. हरदास शास्त्री संस्थेचे विद्यार्थी होते.
कोण कुठे मोठा होईल काही. पेरवी गीता नसवरी आवडी लागता अनधिकारी आणि तो शकीय उजारी पातला भाई. वास्तविक तो गीतेचा काय नव्हता धृतराष्ट्र, अधिकारी होता. मग कशाचा अधिकारी होता नाही सांगणार. अरे ते युद्धाची कथा ऐकण्याकरता, तो काय गीता ऐकण्याकरता बसलाय का? नाही, मग काय कथा बसलाय, युद्धाची कथा ऐकण्याकरता. कथा काय आहे ना, युद्धामध्ये काय झालं. पण शेवटी उपयोग झाला त्याला. काय झाला, उपयोग झाला. आणि ते अनधिकारी असून सुद्धा मराच्या वेळेला अंतकाळाच्या वेळेला याचा उपयोग झाला. जेव्हा द्राक्षी दूध घातले, आता की द्राक्षाचा सीझन आहे ना यावेळेला, तेव्हा वाया गेले गमले. पण ज्या द्राक्षाच्या वेलीला दूध घातलंच आहे त्या द्राक्षाचं घर हे एवढा मोठा आहे, आणि पाणी असेल तर ते एवढाच राहतं. मग दूध फुकट गेलं का फळ देऊन गेलं. फळ देऊन गेला. एखादा पोरगा म्हणतो बाबा शेंगदाणे खाऊ देत नाही आणि जमिनीत टाकता, मग बाप म्हणत असतो एकदा न टाकला तर एवढ्या म्हणत शेंगाने जाऊ द्या दृष्टा. सांधवतेही अवसरे चुकल्या झाला. ज्ञानेश्वर महाराज जर संजय आणि धृतराष्ट्र मराठी आणि विज्ञाचे मी सेठ हे जाणे नेण्याचे. त्याप्रमाणे आम्ही मराठीमध्ये ही भगवद्गीता जशी जशी सांगितली. शिवन बिहारी सकाळी रुग्ण पाहता नाही तरी सौरभ्य नाही राहते भ्रमरी जाणी. फुल कसं आहे याचा विचार करीत नाही कोण. ब्रह्म तो कशाचा इच्छू आहे, सुगंधाचा. आणि सुगंध सेवन करून काय करता. पैसे करते प्रमाणे खडीचे पुणे ते मज बेजे आणि नेणारे सहजे. मी लहान मुलं आहे, मला काही फारसं समजत नाही कशाला प्रमेय म्हणतात नाही का, कोणत्या गणाचा तत्व आहे आणि कोणत्या ह्याच्यात आहे. फक्त मोहनिवृत्ती करता आलेला हा तरी सुद्धा काय होतं शेवटी. म्हणजे काय अर्धाच महाराजाचं उदाहरण. तरी सुद्धा काय झालं, पैसे घडते प्रमेय होय तरी देखोणी बाबू की माय अनारस की विना समाय सोच करी. मग बोबडं जरी बोलायला मोल लागलं, स्पष्ट उच्चार जरी करीत नसलं तरी आईला किती आनंद होतो. जावे त्याच्या वंश तेव्हाकडे. मग ती आपल्या मैत्रिणीला सांगते, आमचा बाळू म्हणला आता काय व्हायला लागला, बोलायला लागला. काय बोलत असतो करतो. तसे संत आहे माहेर मागे मी मिळाली आहे. मी लाडायची. आणि ते ग्रंथाचे निघाले. अशा रीतीने संत माय बाप नाही का, मतलब ज्ञानेश्वर महाराजचे आई बाप वगैरे अशी कथा आहे बघा. त्यांचे आई वडील त्रिवेणी संगमामध्ये ज्यावेळेला हे करण्याकरता गेले त्यावेळेला निवृत्ती महाराजांना सांगितलं, आता या पलीकडे तिन्ही पोराची आई बाप गुरु कोण आहे पालन करणारे. मला ज्ञानेश्वर महाराज तसे संत माहेर माझे मिळाली आम्ही लाडी. हे ग्रंथाचे निव्याजे. मला तुम्ही कोणतं भजन मागितलं ग्रंथाचं, तेव्हा मी तुम्हाला संस्कृत भाषेमध्ये असणारी गीता कोणत्या भाषेमध्ये सांगितली, त्याचे ग्रंथाचे निव्याजे. आता विश्वात्मक माझा आपल्या शरीरचं वर्णन करतात. दिसायला शरीराचं वर्णन आहे का त्यांच्या बोधाचं वर्णन आहे ना. शरीरात निवृत्तीनाथाच्या शरीराचं कुठे काही नाही वर्णन नाही. आपली गोष्ट असते 10 वेळा फोटो काढला असं काही सांगण्याच्या अगोदर फोटो काढणारा बोलवता. आता व्याख्यान तर उद्या मग फोटो काढा की. विश्वात्मक माझा
आणि स्वामी श्री निवृत्ती आता विश्वात्मके. मग आता हे एक रुपये का मग कोणाही विश्वाची भाजी ऐशी मती जायचे जनन होया बघा अशा भेला. मग आपल्या श्रीगुरु निवृत्त त्याच्या बोधावरून ज्ञानेश्वर महाराज गुरुला कोण समजत होते? परब्रह्मस्वरूप. आणि स्वतःच्या वडिलाचं सुद्धा नाव घेतलं नाही का म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. तो अवतार पाद्य वाक्यपूजा ज्ञानदेव म्हणे. अशा रीतीने झालेला ग्रंथ हीच कोणी तुमची पूजा आहे ज्ञानेश्वर महाराज केलेली आहे. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 15 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. मावळ वेद नवल विदायला अद्वयाब्जनी विकास. आता 16वा अध्याय. मावळ वेद तर सूर्याचं रूप केलेलं आहे. म्हणून सूर्याचं रूप करण्याचं काय आहे त्याचं या ठिकाणी तसं सामर्थ्य आहे. संपूर्ण अंधकार नष्ट करण्याचं सामर्थ्य कोणाचं आहे? सूर्यामध्ये. सूर्याचा एक किरण संपूर्ण ब्रह्मांडातला अंधकार काय करतो? मग श्रीगुरु हे कोणता रूपी सूर्य आहे? ज्ञान सूर्य. तिने देव जायचे जगेच्या वेळी जायचे असे सूर्याची उपमा देऊन त्यांचं कुठे चंदनाची उपमा आहे कुठे वसंताची उपमा. आता बरोबर आहे मूर्ती पारवण्याचा कशा तुका म्हणे गुण चंदनाचे तैसे तुम्ही जगे. अशा पक्षाच्या बाबतीमध्ये तुम्ही राजवंश आहात कोण आहात असे सुंदर उपमा देऊन त्याचं वर्णन करतात. मावळ येतो विश्वाभार नवल उदयला अद्वयाब्जनी विकास. मावळ येतो विश्वाभार एक दुसरा नवल उदयला चंडाळ अद्वयाब्जनी विकास. दोन कार्य होतात. कोणतं एक कार्य ते विश्वाचा आभास तो नाहीसा होतो आणि विकास कोणाचा होतो? अद्वयाब्जनी विकास वनवाचा. अद्वैरूपी कमळाचा काय होतो? आहे का दाखवाय सूर्य उदयाला आला म्हणजे कमळ उमलत असत. दृष्टांत तलाव त्याच्यामध्ये कमळाची फुलं होती पण त्याच्या कळ्या आतमध्ये होत्या पाण्यात. तर एकमेक बोलायला लागले म्हणल्यावर लोक म्हणतात कमळासारखं फुल नाही आमकं नाही सुगंध आहे. आपल्याला तर म्हटलं काही लाभ नाही पुटपुटत होते बघा त्या. एक कवी चाललेला होता त्यांनी त्या कमळाचं बोलणं काय केलं ऐकलं. कमळ कुठे बोलत असते का? गोष्टीतलं कमळ सगळं बोल. जो न देखे रवी तो देखे कवी. मग त्याने ऐकलं तो गेला त्या पाकळीच्या समोर. म्हणला काय इच्छा आहे तुमची? हो म्हटलं लोक आम्हाला म्हणतात फार चांगलं आहे सुगंध आहे सौंदर्य आहे. म्हटलं आमच्याजवळ तर काहीच नाही काही दिसत नाही. म्हटलं हे बा तुमच्या ठिकाणी सौंदर्य बरं का त्याचप्रमाणे सुगंध तुम्हाला आणावं लागत नाही. प्रगट होण्याकरता तुम्ही कुठून बाहेर आले पाहिजे? पाण्यातून काय या जोपर्यंत पाण्यात आहे तोपर्यंत मग तुम्ही काम काय करायचं? पाण्याच्या बाहेर यायचं मग सगळे लाभ पाहिजे. मग पाण्याच्या बाहेर आल्यावर सूर्याची किरणं कुठं पडतात? त्या कळीवर पडतात. मग सूर्य अरे मग ते कमळ का सूर्य विकासिनी म्हणणार. ते कमळ काय होतात? प्रफुल्लित होता. आता सौंदर्य आला काय आलं आणि ब्रह्माची आरती बसतो त्याच्यात काय आलं? एवढ्यावर काम मागत नाही. मग लोक तुम्हाला
कोणाच्या चरणावर वाहतात आणि तुमच्या येण्याचं काय होते. जरी आणखी सुगंध सौंदर्य असलं पण देवाच्या चरणाचा काय झाला पाहिजे. अनेकाचं पोटकं नशीब असते. देवाच्या चरणावर जाण्यापेक्षा प्रेताच्या चरणावर जाते. कोणाच्या चरणावर एखादे फुटके नसीब म्हणून प्रेताच शृंगारची मग सार्थकता कशा आहे, कशात आहे, चरणावर आहे. सुगंध घेण्यात काय आहे, पण त्याहीपेक्षा सार्थक कमळाची कुठे जाते. हे कशा करता येईल. ज्ञानेश्वर महाराजांनी सूर्याचं रूप केलं आहे. त्याच्यामध्ये हे पहा, मावळ हवी तर बाबा जगत विचार आलेला आहे काय. त्याला जगत विचार म्हणतात. देवाचा सगळे दर्शनकार लोक विचार सगळ्या दर्शनकार लोक काय करतात, विचार करतात. आपणच विचार करतो असं नाही. आणि जगत म्हणजे काय, याचा काय सदा विचार आहे तसा. तीन गोष्टीचा विचार सगळ्या विचारामध्ये प्रधान असतो. जगत, जीव आणि परमात्मा. कोणताही तत्वज्ञानाचा ग्रंथ घ्या, मग ते उपनिषद असो, ब्रह्मसूत्र असो, आणखी काय असो, भगवद्गीता असो, सगळे ग्रंथ म्हटल्यानंतर या तीन विचारामध्ये आपला परिवर्तन आहे. त्याच्यात पहिला विचार जगत विचार असतो. तुमच्या गीतेमध्ये नाही का 5व्या तरंगामध्ये विचार करायचा, जगत विचार केला. म्हटलं जगत कशापासून झालं, इथून सुरुवात असते. कार्य म्हटल्यानंतर कारणाचा काय करावं, मग त्या तरंगामध्ये आहे. म्हटलं जगत विचारामध्ये म्हटलं कुठून झालं, मग उपनिषद. एक उपनिषद म्हणतो 3 बुद्धापासून झालं. एक उपनिषद म्हणतो 5 बुद्धापासून झाला. एक उपनिषद म्हणतो आपोआप झाला. हे खरं का, माझा विसंगतपणा का. त्याचा अर्थ असा आहे, जगत सांगण्यामध्ये सृष्टीचं तात्पर्य नाही, त्याच्या निषेधामध्ये सृष्टीचं काय आहे. म्हणून एक वाक्याचं नाही, काय नाही. पण जगतामध्ये जगत विचारामध्ये एक वाक्याचं नाही. प्रत्येकाची मतं काय आहे, भिन्न भिन्न आहे. पण जगत विचारात सगळे प्रवृत्त झाले नाही का. मग ते पाश्चिमात्य तत्त्वज्ञान असो, पौरात्य तत्त्वज्ञान असो, ज्या अर्थी जगत दिसते त्या अर्थी याला स्थिर तत्व कोणीतरी असलं पाहिजे असं. ज्या अर्थी दोरीवर सर्प नाही पण सर्प दिसतो, त्या अर्थी याला कोणीतरी अधिष्ठान असलं मग जगत आहे नाही का. म्हणून सर्व तत्त्वज्ञानाने याचा विचार केलेला आहे. म्हटलं ते स्थिर तत्व, सतचा विचार. कशाचा विचार, बरं म्हणायला लागले स्थिर तत्व आहे ते जड आहे का चेतन स्वरूप आहे. कोणतं तत्व, ते जड आहे का चेतन स्वरूप आहे. तेवढे सर्वांनी निर्णय केलेला आहे चेतन स्वरूप आहे. काही दर्शनकार आहे ते जड स्वरूप म्हणतात. नैयायिकाने विचार केला पण त्याने आत्मा जड स्वरूप मानला. तत्व मानलं पण किम स्वरूप, आणि वेदांताने चेत स्वरूप मानलेलं आहे. असं एकमेव अद्वितीय ब्रह्म असं जर तत्व आहे, मग त्याच्यापासून जगत झालं कसं, असा प्रश्न आहे. दिसते याची नाही म्हणायची काय नाही. त्याला जगत विचार म्हणतात. कोणता विचार, अगोदर कोणता ब्रह्म विचार, दुसरा कोणता, मग त्याच्यापासून प्रत्येकाच्या सांगण्याच्या पद्धती काय आहे, वेगवेगळे आहे. एकाचं एक मन नाही. त्याच्यामध्ये शहाणी पद्धत वेदांताची आहे. कोणाची, बाकीच्याने उत्तरं दिले पण ते यथार्थ नाही. आंधळ्या माणसाने हत्ती पाहिला
हे म्हणणंच काय नाही. मध्यला ज्ञान कसं झालं? एकांगाने झालं. तर्काने. म्हणून सगळ्यांची मदत तर्कावर अवलंबून आहे. कशावर? आणि वेदांत शास्त्राचं मत अनुभवावरून आहे. अनुभव हे आलंय ते या जगात तो कामनेचा कोणी सांगे आहे माझा अनुभव आला. मग अनुभवाचं म्हणणं महत्वाचं असते का तर्काचं? अनुभवाचं. आपल्या साधू संतांनी सर्वांनी काय घेतलेलं आहे? आणि मग सांगायला काय घे. मग जगात कसं आहे? मावळवीत आभास म्हटला गेला. आभास असतो मृषाबद्धी. आभास म्हणजे बरं का तर आता वाद आहे का? विवर्त वादच म्हणतात. कोणता वाद? मग आभासिकत्व किंवा अनुभवाला येत असतो त्याच्या काही पद्धत सांगितली आहे. देवाचं आभासिकत्व दर्शनाला येण्याकरता थोड्या पद्धती आहे. ज्यांना अनुभव आहे त्यांना हे सगळं जगात ब्रह्मरूप दिसते. काय दिसते? एक रूप दिसते. आणि तुम्ही आम्ही आपल्याला हे जगात पंचमहाभूती अनेक रूप दिसते. काय मग त्यांना का ब्रह्मरूप आणि एक रूप दिसते याचा विचार करा. अशा अवस्था असतात: जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुरिया, उन्मनी. अशा उन्मनी अवस्थेमध्ये मनच नसतं. मन लय स्वरूपाला प्राप्त. मनच नाही म्हणून जगत नावाची वस्तूच नाही. जगताचं अस्तित्व कोणावर आहे? मनावर. कल्पना करणारा कोण आहे? जे कल्पना लोपे भ्रमशयन कल्पनेचं आहे. मग तिथे उन्मनी अवस्थेमध्ये अजातवादाचा अनुभव आणतो. कशाचा? जगत नावाची वस्तू कालत्री झालेली आणि पुढे होणे, मागे झाली नाही, आताही नाही आणि पुढे कोणता वाद? हा मुख्य वाद आहे. कोणाचा? आपण दिसते याची वाट काय? मग त्याच्याकरता पुढचं सगळे लावायचं त्याच्या दिसतं ना जगत, त्याची संगती लावायची असते. मग त्याला पुढे जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्य आणि हे मग तुर्य अवस्था आहे कोणती? त्या तुर्य अवस्थेमध्ये अगोदर ब्रह्मज्ञान व्हावं लागतं. आदव ब्रह्मास्मित्य अनुभव आणि मग पश्चात सर्व कल्पितम. मग जिकडे पाहिजे तिकडे अनंत रूप आहे. पण अगोदर कोणतं ज्ञान झालं पाहिजे? ब्रह्मज्ञान झालं. ब्रह्मज्ञान झालं म्हणजे मग जिकडे पाहिजे ते हा समजतं श्री ऐसे. मग त्याला ब्रह्मरूप एकरूप आणि ब्रह्मरूप आहे. आणि जोपर्यंत अज्ञान आहे शरीरच मी आहे असं समजतो. ज्याची वृत्ती नाही का पंचभौतिक पदार्थाची तादात्म्य पावलेली आहे त्याला मात्र हे पंचभौतिक दिसते, अनेक रूप दिसते. मग ज्ञान कोणतं व्हावं लागतं? ब्रह्मज्ञान. मग जगताचं मिथ्यात्व कळतं. जगताचा आभास. जोपर्यंत स्वप्नात आहे तोपर्यंत स्वप्न खोटं वाटते का? मग खोटं केव्हा वाटते? त्याप्रमाणे जोपर्यंत आपण अन्यात याच्यामध्ये जोपर्यंत जगत काय वाटते आणि व्यवहाररूपी जागृतून बरं का स्वरूप जागृती. कोणती जागृती? स्वरूप जागृती म्हणजे मी ब्रह्म आहे या बोधावर येणार. मग स्वरूप जागृती प्राप्त झाली म्हणजे जगतरूपी स्वप्न काय होते? जसं मनाने कल्पलेलं जसं स्वप्न आहे मिथ्या आहे तसं जगातही सुद्धा स्वप्न असून काय आहे नाही का? स्वप्न पडते ते सुद्धा मिथ्या. आणि जगतरूपी स्वप्न त्या विचारसागरामध्ये 20-25 परिच्छेद लिहून जागृती सुद्धा कशी आहे? स्वप्न आहे काय? जागृती
थोडीफार नाही स्वप्न थोडंफार खरं तरी आहे. क्षणभर का होईना पडते, थोडंसं पडते, पण जागृतीला तर देश नाही न काय नाही. म्हणजे जागृती ही स्वप्नापेक्षाही सुद्धा काय मिथ्या आहे. म्हणजे खरा सिद्धांत कोणता आहे? मावळ बिल नवळ बिलायला म्हणून विश्व हे विश्व नसून किंस्वरूप आहे, अध्यस्त आहे. अध्यस्त पदार्थाची अधिष्ठान ज्ञानाने काय होते? म्हणजे एकदा अधिष्ठानाचं ज्ञान कोणापासून होते? श्री गुरुपाद. म्हणजे मावळवीत विश्वाभास, सगळा विश्वाचा आभास का. आणि दुसरा मग काय फायदा आहे? अद्वय आपजनी विकास. अद्वय रूपी कमलाचा काय होतो? विकास. अधिक विषय आहे त्याचा विचार कधी सांग.